नमस्कार. महाराष्ट्रात टेक्निकल शिक्षण घेण्याचं स्वप्न आहे, पण कुठेतरी खर्चाची चिंता वाटतेय का? तर मग आता काळजी करायचं काहीच कारण नाही. कारण आज आपण महाराष्ट्र शासनाच्या अशा काही जबरदस्त योजनांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमचं हे स्वप्न पूर्ण करायला नक्कीच मदत करतील. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 58,000. हा आकडा आहे त्या डिप्लोमा विद्यार्थ्यांचा ज्यांना आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी दुसरी संधी मिळाली आहे. विचार करा, ही किती मोठी गोष्ट आहे. पण अर्थातच मिळालेल्या संधीचं सोनं करायचं असेल तर आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं ठरतं. मग प्रश्न नेमका इथेच येतो. संधी तर समोर दिसतीये, पण त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणायचा? शिक्षणाचा खर्च हा अनेकदा एक मोठा अडथळा बनतो, पण यावर एक खूप चांगला उपाय आहे, आणि तो म्हणजे सरकारी आर्थिक मदत. आज आपण याच उपायांबद्दल अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून मदत मिळवण्याचे प्रामुख्याने 2 मार्ग आहेत. एक आहे थेट शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप, आणि दुसरा मार्ग आहे शिक्षण शुल्कात संपूर्ण सवलत, ज्याला आपण फी वेवर म्हणतो. दोन्ही मार्ग उत्तम आहेत, पण आपल्यासाठी नक्की कोणता जास्त फायदेशीर आहे? चला पाहूया. बरं, आता या दोन्ही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे ते बघूया. डावीकडे आहे MSBT स्कॉलरशिप. यामध्ये तुम्हाला दरवर्षी थेट 7,000 रुपये मिळतात, जे तुमच्या बँक खात्यात जमा होतात. तर दुसरीकडे उजवीकडे आहे TFWS योजना, आणि ही योजना तर तुमच्या संपूर्ण 4 वर्षांच्या इंजिनिअरिंगची ट्यूशन फीज माफ करते. म्हणजे एकीकडे थेट आर्थिक मदत आहे, तर दुसरीकडे शिक्षणाचा एक मोठा खर्चच पूर्णपणे वाचतोय. अच्छा, मग या योजना राबवतं कोण? तर ह्या 2 महत्त्वाच्या संस्था. एक म्हणजे MSBT, म्हणजेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, जे आपल्या टेक्निकल शिक्षणाची सगळी सूत्र सांभाळतं, आणि दुसरं म्हणजे MahaDBT पोर्टल. हे पोर्टल म्हणजे या सगळ्या योजनांसाठी आपलं डिजिटल प्रवेशद्वार आहे. कोणताही अर्ज करायचा असेल तर तो याच पोर्टलवरून करावा लागतो. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. या योजना तर खूप चांगल्या आहेत, पण त्यांचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र आहोत की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे. चला तर मग पात्रतेचे निकष काय आहेत ते बारकाईने तपासूया. आपली पात्रता ठरवण्यासाठी साधारणपणे 3 मुख्य गोष्टी पाहिल्या जातात. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न. दुसरं म्हणजे आपली शैक्षणिक गुणवत्ता, म्हणजेच आपल्याला मिळालेले मार्क. आणि तिसरं म्हणजे आपण महाराष्ट्राचे रहिवासी असणं, म्हणजेच आपलं डोमिसाईल. आता आपण शिक्षण शुल्क माफी योजनेबद्दल म्हणजे TFWS बद्दल बोलूया. या योजनेसाठी आपल्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे 8 लाख रुपये. हो, तब्बल 8 लाख रुपये. ही मर्यादा बरीच जास्त असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा घेणं शक्य होतं. आता दुसरी स्कॉलरशिप बघूया. MSBT शिष्यवृत्तीसाठी ही मर्यादा थोडी कमी आहे, म्हणजे वार्षिक 5 लाख रुपये. त्यामुळे आपण कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार आहोत यावर उत्पन्नाचा निकष काय असेल हे अवलंबून आहे. आता बोलूया शैक्षणिक पात्रतेबद्दल. MSBT शिष्यवृत्तीसाठी आपल्याला 10वी किंवा 12वीमध्ये कमीत कमी 70% गुण मिळवणं आवश्यक आहे. पण TFWSचं गणित थोडं वेगळं आहे. तिथे स्पर्धा जास्त आहे. यासाठी आपल्याला MHT-CET परीक्षेत चांगला स्कोर करून त्या विशिष्ट कॉलेजचा कट ऑफ पार करावा लागतो. आणि तिसरा पण तितकाच महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे अधिवास किंवा डोमिसाईल. या दोन्ही योजना खास महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठीच तयार केल्या आहेत. याचाच अर्थ ह्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. बरं, आता पात्रता तर समजली, पण अर्ज कसा करायचा? ही प्रक्रिया अनेकदा किचकट वाटते. पण काळजी करू नका, आपण आता संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. सगळी प्रक्रिया MahaDBT पोर्टलवरच होते. जर आपण पहिल्यांदाच हे पोर्टल वापरत असाल तर पहिलं काम म्हणजे नोंदणी करून आपलं प्रोफाईल तयार करणं. आणि जर आपण जुने वापरकर्ते असाल तर फक्त चालू शैक्षणिक वर्षाची माहिती म्हणजे आपला करंट कोर्स अपडेट करायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला मागच्या वर्षीचा कोणताही अर्ज पेंडिंग म्हणजे प्रलंबित नसावा. तो एकतर मंजूर किंवा नामंजूर झालेला असावा. आणि मग शेवटी आपल्याला हवी असलेली योजना निवडून अर्ज सबमिट करायचा. झालं. आता सगळ्यात महत्त्वाची तयारी, ती म्हणजे कागदपत्रांची. अर्ज भरायला बसण्याआधी ही लिस्ट एकदा तपासा आणि सगळी कागदपत्रं जवळ ठेवा. आपल्याला लागेल तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वी आणि 12वीची मार्कशीट, TFWSसाठी अर्ज करत असाल तर CETचं स्कोर कार्ड, चालू वर्षाची फी भरल्याची पावती आणि आपल्या नॅशनलाइज्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची एक कॉपी.
ही चेकलिस्ट तयार असली की अर्ज भरणं अगदी सोपं होऊन जातं. चला आता काही शेवटच्या आपण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स आणि तारखांबद्दल बोलूया. कारण सगळी तयारी करून जर वेळेत अर्ज नाही केला तर सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे ही संधी आपल्याला गमवायची नाहीये. चला एक उदाहरण बघूया. MSBT स्कॉलरशिपचं वेळापत्रक साधारण कसं असतं. साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये ऑनलाईन अर्ज सुरू होतात आणि प्रक्रिया पूर्ण होऊन मार्चपर्यंत पैसे खात्यात जमा होतात. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, या फक्त अंदाजित तारखा आहेत, त्या दरवर्षी बदलू शकतात. म्हणूनच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही बातमीवर किंवा मित्राच्या सांगण्यावर अवलंबून राहू नका. थेट ऑफिशियल वेबसाईटवर जा. अचूक माहितीसाठी, विशेषतः अंतिम तारखांसाठी नेहमी MSBT किंवा MahaDBTच्या अधिकृत वेबसाईट्सनाच भेट द्या. कारण योग्य आणि अचूक माहितीच तुम्हाला यशस्वी अर्ज करायला मदत करेल. ऐका, ही गोष्ट एका विद्यार्थ्याची आहे, ज्याचं आयुष्य ह्या योजनेमुळे खरंच बदललं. ह्या एका वाक्यावरून आपल्याला या योजनांचं खरं महत्त्व लक्षात येतं. कोणाचंही शिक्षण केवळ आर्थिक परिस्थितीमुळे थांबू नये, हाच यामागचा शुद्ध हेतू आहे. तर मग आता सगळी माहिती आपल्या समोर आहे. एक प्रकारे संपूर्ण रोडमॅपच तयार आहे. मार्ग तर तुम्हाला मिळाला आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, ह्या संधीचा उपयोग करून आपण आपलं भविष्य कसं घडवणार आहोत याचा विचार नक्की करा.